नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शिकागो इथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत आपले विचार मांडले होते। आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी बंधू आणि भगिनींनो या शब्दांपासून केली आणि सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला। या भाषणाची नोंद इतिहासात अनेक कारणांसाठी झाली आहे। शिकागो इथे झालेल्या भाषणात विवेकानंदांनी कोणते मुद्दे मांडले होते ते आपण पाहणार आहोत। अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, तुम्ही ज्या आदर आणि प्रेमानं माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उचंबळून आलंय। जगातली सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत मातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो। सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो। सहिष्णुतेचा विचार ही पौर्वात्य देशांची जगाला देणगी आहे असा विचार माझ्या आधी काही वक्त्यांनी मांडला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। मला गर्व आहे की माझा जन्म अशा धर्मात झालाय ज्या धर्माने जगाला सहिष्णुता आणि सर्व धर्मांची स्वीकृती याची शिकवण दिली आहे। आम्ही केवळ सर्व धर्मांचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाही, तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो। मला गर्व आहे की मी त्या देशात राहतो ज्या देशानं अन्य ठिकाणी गांजलेल्या लोकांना आश्रय दिलाय। मला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या ज्यू लोकांचा छळ झाला त्यांना आम्ही केवळ आमच्या देशातच नव्हे तर हृदयात स्थान दिलंय। ज्यू लोकांची धार्मिक स्थळं रोमन हल्लेखोरांनी उद्ध्वस्त केली होती, त्यानंतर अनेक ज्यू लोकांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला। मला गर्व आहे की मी अशा धर्मात जन्मलो ज्यानं पारसी धर्माच्या लोकांचं या देशात स्वागत केलं आणि ते त्यांची आस्थागायत मदत करत आले आहेत। यावेळी मला तो श्लोक आठवतोय ज्यामध्ये म्हटलंय की ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावतात, वेगवेगळ्या मार्गाने जाऊनही ते सागराला मिळतात, त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो। हे पंथ भलेही वेगळे असो पण ते ईश्वरापर्यंत पोहोचवतात असा माझा विश्वास आहे। हे संमेलन जगातल्या सर्वात पवित्र सभांपैकी एक आहे। भगवद्गीतेतल्या संदेशाप्रमाणेच हे संमेलन आहे। गीतेमध्ये म्हटलंय की जो कोणी माझ्यापर्यंत येतो मग तो कसाही असो त्याला मी भेटतोच। लोक वेगवेगळे मार्ग निवडतात, अनेक अडचणींचा सामना करतात, पण ते माझ्यापर्यंत पोहोचतातच। सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादानं गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर भूमीला आपल्या पाशात अडकवून ठेवलंय। त्यामुळे धर्माच्या नावावर हिंसाचार झालाय। अनेकदा ही पृथ्वी धर्माच्या नावानं झालेल्या हिंसाचारामुळे लाल झालीय। त्यामुळे किती संस्कृती आणि किती देश नष्ट झाले याची गणतीच नाही। जर हे भयंकर असुर नसते तर मानवी समुदायाची स्थिती कितीतरी चांगली असती, पण अशा लोकांची वेळ आता भरली आहे। मला आशा आहे की या संमेलनामुळे अनेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल। कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेनं रणशिंग फुंकलंय। लोकांचं दैन्य आणि दुःख आता कमी होईल।